मंडळी, मानवी इतिहासातील सर्वात भयानक कृत्य दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात झालं। अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि हाच बॉम्ब जमिनीवर पडता सूर्यासारखी उष्णता निर्माण झाली आणि 80,000 लोकांचा एका सेकंदात मृत्यू झाला। पण त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे या स्फोटानंतर आकाशात जी धूळ आणि किरणोत्सर्गी राख पसरली, ज्यामुळे थोड्या वेळानं काळा पाऊस पडला आणि त्यानंतर तहान्याने व्याकुळ झालेल्या लोकांनी ते पाणी प्यायलं आणि रेडिएशनमुळे त्यांचा नंतर अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला। ही तर फक्त सुरुवात होती, पण हा विनाश का घडवला गेला, त्याचे पुढे काय परिणाम झाले तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। हे सगळं सुरू झालं 19व्या काळाच्या सुरुवातीला। जपानमध्ये साम्राज्यवादाची लाट होती। जसं ब्रिटन आणि फ्रान्स इतर देशावर कब्जा करत होते, तसंच जपानही इतर देशावर कब्जा करत होतं। पुढे 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीचा हुकुमशाह हिटलरनं पोलंडवर आक्रमण केलं आणि शांत असलेल्या जगाचे 2 तुकडे झाले। एका बाजूला होते दोस्त राष्ट्र, ज्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, सोव्हिएत युनियन आणि नंतर अमेरिका, आणि दुसऱ्या बाजूला होती अक्षराष्ट्र, त्यामध्ये जर्मनी, इटली आणि जपान होता। 1940 पर्यंत इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, चीनचे काही भाग आणि उत्तर व दक्षिण कोरिया हे सर्व जपानी साम्राज्याचा भाग होते। जपानला संपूर्ण आशियावर आपलं साम्राज्य निर्माण करायचं होतं। त्यांच्या याच महत्त्वाकांक्षेने अमेरिकेला डिवचलं। अमेरिकेने जपानला रोखण्यासाठी तांबे, लोखंड आणि पोलाद यांची निर्यात बंद केली। जपान तरीही थांबला नाही, तेव्हा अमेरिकेने जपानला तेल विकणं बंद केलं। जपानसाठी तेल अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण त्यांचं 80% तेल अमेरिकेमधून यायचं। अमेरिकेने अट ठेवली की जपानने चीनमधून बाहेर पडावं आणि जर्मनीशी असलेलं नातं तोडावं। पण जपानला आपला विस्तार थांबवायचा नव्हता। त्यांनी विचार केला की जर आपण अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करून त्यांची विमानं आणि जहाज नष्ट केली तर अमेरिका आपल्यावर हल्ला करू शकणार नाही। याच विचारातून 7 सप्टेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या लष्करी तळावर अचानक मोठा हल्ला केला आणि हा जपानचा एक धाडसी पण मूर्खपणाचा निर्णय होता आणि इथूनच अमेरिकेची या महायुद्धात एंट्री झाली। अमेरिकेने केवळ बदला घेण्याचे ठरवले नाही, तर जगातील हुकुमशाही मोडीत काढण्याचा विडा उचलला। अमेरिकेकडे अफाट पैसा आणि कारखाने होते। त्यांनी काही महिन्यातच आपली सर्व खेळणी, गाड्या आणि घरगुती वस्तू बनवणारे कारखाने बंद करून तिथे रणगाडे, विमाने आणि जहाजे बनवायला सुरुवात केली। यालाच वॉर प्रोडक्शन म्हणतात। अमेरिकेने सर्वात आधी इटली या देशावर मोठा हल्ला केला, कारण हा तिन्ही देशांतला सर्वात कच्चा दुवा होता। इटलीने घाबरून युद्धात माघार घेतली। त्यानंतर जर्मनीला हरवणं अमेरिकेला सर्वात कठीण काम होतं, कारण हिटलरकडे जगातील सर्वात अनुभवी सैन्य होते। त्यामुळे अमेरिकेने आपली हजारो विमाने पाठवून जर्मनीच्या कोळसा खाणी, रेल्वे मार्ग आणि तेल शुद्धीकरण कारखान्यावर दिवसाढवळ्या बॉम्बफेक केली। यामुळे हिटलरच्या रणगाड्यांना इंधन मिळेनासे झाले। 6 जून 1944 रोजी अमेरिकेने इतिहासातील सर्वात मोठे सागरी आक्रमण केले। फ्रान्सच्या किनाऱ्यावर लाखो सैनिक उतरवून त्यांनी जर्मनीच्या ताब्यात असलेला युरोप मोकळा करायला सुरुवात केली। तेव्हा हिटलरनं 30 एप्रिल 1945 रोजी आत्महत्या केली आणि जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली। जर्मनीच्या पराभवानंतर अमेरिकेने आपले सर्व लक्ष आणि आपली सर्व ताकद जपानकडे वळवली। पॅसिफिक महासागरात जपानने आपले हजारो बेटे आणि शक्तिशाली नौदल पसरवले होते। अमेरिकेने आयलँड हॉपिंग नावाचे एक धाडसी तंत्र वापरले। याचा अर्थ असा होता की जपानच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक बेटावर लढण्याऐवजी अमेरिकेने फक्त महत्त्वाची बेटे जिंकून जपानची रसद तोडायला सुरुवात केली। मिडवेच्या लढाईत अमेरिकेने जपानची सर्वात मोठी 4 विमानवाहू जहाजे समुद्रात बुडवली आणि इथूनच जपानची उतरती कळा सुरू झाली। पण जपानने एक नवीन आणि भयानक शक्कल लढवली, ती म्हणजे कामिकाजी हल्ले। जपानी वैमानिक आपली विमाने बॉम्बने भरून थेट अमेरिकन युद्धनौकांवर आदळू लागले। हे पाहून अमेरिकेला धक्का बसला। अमेरिकेच्या लक्षात आले की जर आपण जपानच्या मुख्य जमिनीवर सैन्य उतरून युद्ध केले तर आपले किमान 10 लाख सैनिक मारले जातील आणि हे युद्ध आणखी किती वर्ष चालेल हे सांगता येणार नाही। नेमक्या याच काळात अमेरिकेने मॅनहॅटन प्रोजेक्ट नावाच्या एका अत्यंत गुप्त मोहिमेतून जगातील पहिला अणुबॉम्ब तयार केला होता। त्याची चाचणी करून अवघे 20 दिवस झाले होते। अमेरिकेने याच अणुबॉम्बचा जपानला शेवटचा इशारा दिला, आता तरी शांतपणे शरणागती पत्करा, नाहीतर तुमचा विनाश अटळ आहे। पण जपानने तो फेटाळला। अखेर अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी जगातील सर्वात गुप्त आणि भयानक शस्त्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर इतिहासातील तो काळ रात्र असलेला दिवस आला। 6 ऑगस्ट 1945 ची सकाळ होती। जपानच्या हिरोशिमा शहरात नेहमीसारखीची धावपळ सुरू होती। मुलं शाळेत जात होती, लोक कामावर निघाले होते आणि कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात काय वाढून ठेवलंय। घड्याळात बरोबर सकाळी 8:15 झाली आणि आकाशातून अमेरिकेचं एनोला गे हे विमान घिरट्या घालत आलं। याच विमानात जगातील पहिला लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब होता। सकाळी 8:15 त्या विमानातून काहीतरी खाली पडलं। लांबून बघणाऱ्या लोकांना नेमकं काय पडलं हे कळलंच नाही। बरोबर 43 सेकंद तो बॉम्ब हवेत मुक्तपणे खाली पडत होता
आणि त्यानंतर डोळ्याची पापणी हलते न हलते ते सगळं संपलं. शहरातल्या हजारो लोकांनी त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणी एक डोळे दिपवणारा प्रकाश पाहिला. त्या बॉम्बस्फोटानं क्षणात एका आगीचा गोळा तयार केला. जणू काही सूर्यच पृथ्वीवर उतरला होता. तिथलं तापमान 4000 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आणि बघता बघता 80,000 लोक मारले गेले. पण त्याहीपेक्षा भयानक गोष्ट पुढे घडली. या भीषण उष्णतेमुळे लोकांच्या शरीरातील पाणी पूर्णपणे आटलं होतं. त्यांची कातडी जळून लोंबत होती आणि ते तहानेने व्याकुळून पाण्यासाठी आर्तटाहो फोडत होती. पण सगळीकडे फक्त आग आणि धूर होता. काही वेळातच आकाशात ढग जमा झाली आणि पाऊस पडू लागला. पण हा पाऊस नेहमीसारखा नव्हता. स्फोटामुळे उडालेली धूळ, राख आणि सर्वात घातक म्हणजे रेडिएशन हवेत मिसळलं होतं. त्यामुळे आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब हा दाट, चिकट आणि काळा होता. त्यांना वाटलं की हे पाणी आपली तहान भागवेल आणि आपल्याला वाचवेल, पण प्रत्यक्षात ते मृत्यूलाच आपल्या शरीरात घेत होते. ज्यांनी त्या काळ्या पावसाचं पाणी पिलं त्यांच्या शरीरातील पेशी रेडिएशनमुळे आतून जळू लागल्या. पुढच्या काही तासात आणि दिवसात या लोकांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यांचे केस गळू लागले आणि अंगावर निळे काळे चट्टे पडले. ज्यांना स्फोटात साधी जखमही झाली नव्हती ते सुद्धा हे विषारी पाणी पिल्यामुळे अंतर्गत रक्तस्रावामुळे अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. पण एवढा मोठा महाविनाश होऊनही जपानने हार मानली नाही. हे ऐकायला आज खूप अजब वाटतं, पण त्यामागे जपानचा तोच कट्टर स्वाभिमान आणि लष्करी नेत्यांचा ताठरपणा होता. आमच्याकडे अजूनही सैन्य आहे, आम्ही शेवटच्या माणसापर्यंत लढू. तसेच अमेरिकेकडे असा कदाचित एकच बॉम्ब असावा आणि जो त्यांनी वापरून टाकलाय. आता त्यांच्याकडे दुसरं काही नसेल. पण जपानचा हाच अंदाज साफ चुकला. जपान हार मानत नाही हे अमेरिकेला अजून जिव्हारी गेलं. अमेरिकेने पुढील 3 दिवसातच म्हणजे 9 ऑगस्टला जपानच्या नागासाकी शहरावर आपला दुसरा आणि अधिक शक्तिशाली बॉम्ब टाकला, ज्याचं नाव होतं फॅटमॅन. हा बॉम्ब हिरोशिमाच्या बॉम्बपेक्षाही ताकदवान होता, कारण त्यात प्लुटोनियमचा वापर करण्यात आला होता. सकाळी 11:02 नागासाकीच्या आकाशात एका भीषण स्फोटानं जणू मृत्यूचं थैमान घातलं. स्फोट होताच एका सेकंदात शहराचा मोठा भाग राखेत बदलला आणि सुमारे 40 ते 70 हजार लोक जागीच ठार झाले. या हल्ल्याने जपानला हादरवून सोडलं आणि त्यांना कळून चुकलं की अमेरिका आता एका मागून एक त्यांची शहरं नष्ट करायला मागे पुढे पाहणार नाही. या दुसऱ्या अणुबॉम्बनं जपानचा उरला सुरला ताठरपणा मोडून काढला. एका बाजूला नागासाकीचा हा भयानक विनाश आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियनने जपानवर केलेलं आक्रमण. यामुळे जपान पूर्णपणे कोलमडला. अखेर आणखी विनाश टाळण्यासाठी जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या 2 बॉम्बनी केवळ जपानलाच नाही तर संपूर्ण जगाला हादरवलं आणि मानव जातीला अण्वस्त्राच्या त्या भयानक विनाशाची ओळख करून दिली. पण पुढे 1950 ते 1990 या काळात या बॉम्बच्या रेडिएशनमुळे हजारो लोक फक्त कॅन्सरमुळे मृत्यू पावली. इतकंच नाही तर ज्या स्त्रिया त्यावेळी गरोदर होत्या त्यांची मुलं जन्मताच अपंग, मानसिकदृष्ट्या कमकुवत किंवा विचित्र आजार घेऊन जन्माला आली. विशेष म्हणजे आजही काही वृद्ध लोक रेडिएशनमुळे होणाऱ्या आजारावर उपचार घेत आहेत. म्हणजे त्या एका सेकंदाच्या स्फोटाचा परिणाम 80 वर्षानंतरही पूर्णपणे पुसला गेला नाही. मंडळी, अणुबॉम्बच्या त्या भयानक विनाशातून जपानने जगाला शांतीचा धडा शिकवला. पण आज 80 वर्षानंतरही जगाकडे त्यावेळच्या बॉम्बपेक्षा हजारो पटीने शक्तिशाली अण्वस्त्र आहे. मानवाने विज्ञानाच्या जोरावर प्रगती केली असली तरी पण हा विनाशकारी इतिहास विसरून चालणार नाही. कारण जर पुन्हा असं युद्ध झालं तर कदाचित ते पाहण्यासाठी पुढचा इतिहास लिहिला कोणी जिवंत उरणार नाही. तर मानवानं विज्ञानाचा वापर करून अणुबॉम्ब तयार करणं ही एक मोठी चूक केली आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.